नमस्कार, धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की लेसपासून डिझाईन कशी तयार करायची। तर हा बघू शकता तुम्ही, येलो कलरचा हा ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती मी अशी डिझाईन ह्या लेसपासून, म्हणजे आता ही लेस बघू शकता किती छान अशी लेस आणलेली आहे आणि ह्याच्यापासून आपण सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहोत। तर हे बघा, आता ह्याची गळ्याची उंची आहे आपली 8.5 इंच। मी गोलगळा तयार केलेला आहे आणि हे असा हंड्याचा आकार त्याला दिलेला आहे, असं साईडनं असं। तर व्यवस्थित तुम्ही पहिल्यांदा सुरुवातीला जशी लेस लावणार आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही मार्किंग करून घ्या, म्हणजे लावताना आपल्याला सोपं जाऊ शकतं किंवा इकडं किंवा तिकडं लेस सरकत नाही आणि व्यवस्थित ॲक्युरेट आकार येतो। तर मी अशा पद्धतीनं हे चॉकनं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जसं मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती त्या पद्धतीनं आपण लेस लावणार आहोत। तर चला आपण करूया सुरुवात। ज्याप्रमाणे आता आपण मार्किंग करून घेतलेलं होतं ना त्याप्रमाणे मी अशी बघू शकता तुम्ही लेस लावून घेतलेली आहे व्यवस्थित असं, आणि थोडासा त्याला हंड्याचा असा खालच्या आकारावरून शेप दिलेला आहे जेणेकरून ते युनिक असं वाटावं। तर तुम्ही अशा पद्धतीनं तुम्ही लेस लावून घेऊ शकता। तर आपण आता काय करणार आहोत, मध्ये असं पूर्ण मोकळं वाटते तर मी असा छोटासा बो तयार केलेला आहे आणि तो मी आता इथं जोडणार आहे। तो आता आपण जोडून घेऊयात। तर हा छोटासा मणी आहे तो मी असं मध्ये लावून घेते जेणेकरून ते छान दिसेल। तुम्ही वाटलं तर छोटासा एखादा पॅच पण आणून लावलात तरी सुद्धा चालेल। तर हे बघू शकता, हे अशा पद्धतीनं आपलं लेस पण लावून झालेला आहे आणि हा बो पण जोडून झालेला आहे आणि इथं बघू शकता व्यवस्थित असा छोटासा मणी मी लावलेला आहे, त्यामुळे अगदी खूप असं छान गोड असं डिझाईन तयार झालेली आहे। कारण छोटा बो म्हणजे कसं होतं, जास्त तुम्ही बटबटीत मोठा जर बो लावला तर ते चांगलं वाटणार नाही आणि त्यामुळं तुम्ही अशा लेसमध्ये किंवा सिंपल साड्यांमध्ये अशा पद्धतीची डिझाईन करू शकता। कारण जास्त जर लेस लावली किंवा जास्त बटबटीत केलं तर ते नाही चांगलं वाटत। त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीनं नाजूक पद्धतीनं किंवा यामध्ये तुम्ही वेगळ्या पद्धतीची पण लेस आणून लावा आणि इथं हवं तर तुम्ही पॅच पण लावू शकता। तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं करायचं असेल तर तुम्ही करू शकता। तर मैत्रिणींनो, ह्या अशा पद्धतीनं सिंपल साड्यांवरती सिंपल ब्लाऊज तुम्ही तयार करू शकता। तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।